झालं बाबा? फार लागलं का तुझ्या मनाला? काय? मी काल बोललो ते. नाही हो बाबा, माझ्या मनाला मी ठीक आहे बाबा. मला माहितीये तुम्ही जे बोलताय ते सगळं काळजीतून बोलताय. इट्स ओके. पण मी खरंच खूप बोललो ग. माफ कर मला. बाबा माफी काय मागताय? तुमचं तुमच्या जागी बरोबर. माझं माझ्या जागी बरोबर आहे आणि तुझ्या जागी माझ्या जागेवर काही चूक नाही आणि बरोबर नाही बाबा. मला फक्त एवढंच माहितीये की मला माझ्या बाळाला हक्काचं घर आणि त्याचे वडील मिळवून द्यायचे बस. आणि ह्यात तुझा हकनात जीव गेला तरी चालेल असंच ना? हो बाबा, माझा जीव वगैरे काही जाणार नाहीये. अक्षरा, मला हेच समजत नाहीये की इतक्या खात्रीने कसं बोलू शकतेस तू? हो का? तुम्ही मला सांगा बाबा, तुम्हाला कोणी काही बोललंय का? तुम्ही सारखं सारखं जीव जाईल असं का बोलताय? बघ, मुद्दा तो नाहीये, पण म्हणजे संकट आहेच ना. बाबा मी तुम्हाला कसं समजावून सांगू मला कळत नाहीये. फक्त मी एवढंच सांगते बाबा, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात म्हणून मी माझ्या जागी चुकीची ठरत नाही. अक्षरा, दोघं जण बरोबर असू शकत नाही. असू शकतो बाबा, अर्थातच असू शकतो. हे बघा, तुम्हाला असं वाटतं की भुवनेश्वरी मॅडम काहीतरी कारस्थानं करणार आहेत. हा तुमचा विश्वास 100%. पण बाबा, मलाही अधिपतींवर विश्वास आहे की काहीही झालं तरी ते माझ्या बरोबर असणार. हा विश्वासही 1000% आहे. म्हणजे तुमची भीती खरी आहे, तसंच माझी खात्री सुद्धा तितकीच खरी आहे बाबा. अक्षरा, बाबा ऐका, मी तुम्हाला आता काहीच एक्सप्लेन नाही करू शकत. जे काय ते काळच सांगेन. पण मी तुम्हाला एवढंच सांगते बाबा, तुम्हाला माझा अभिमान वाटेल आणि अधिपतींविषयी प्रेम आणि आदर वाटेल, एवढं नक्की. मी येते, मला मंदिरात जायचं. काय हाताला लागणार आहे? नाही काय नाही. बरं, ते इराशी बोललीस का तू? नाही म्हणजे तुझ्याशी बोलायचं म्हणाली होती. मला फोन आला होता तिचा. का? काय माहिती, बोलायचं असेल ना तुझ्याशी काहीतरी. मला माहितीये तिला काय बोलायचंय माझ्याशी. काय? सतत डिवोर्स घे म्हणून मागे लागलीये माझ्या. काय करावं ना इराचं? का तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करते ही मुलगी? बरं, मी हिला समजावून सांगितलंय तरी तिचं तेच चाललंय. आणि आई, मला माझा संसार वाचवायचा आहे. मी त्यासाठी काय काय प्रयत्न करते माझं मला माहित. आणि मला खात्री आहे ग, मला माहितीये मी माझ्या घरी मानानं परत जाणार. अक्षु, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत रे बाळा. थँक्यू. बरं चल, मी निघते आता. सावकाश जा ग. हो. देवा, माझ्या अक्षुचं आयुष्य मार्गी लागू दे रे. विद्या, हा? अगं अक्षरा गेली का? हो, आत्ताच गेली. इरू, हा आत्ताच गेली बघ अक्षरा मंदिरात. हा ठेव. ठीक आहे. काय? इराचा तुम्हालाही फोन आला होता का? तुम्हाला म्हणजे तुला पण केला होता? हो ना. काय करावं या इराचं? सारखा अक्षराच्या आयुष्यामध्ये लुडबुड करते हो. समजावून सांगितलं ना तरीही ऐकत नाहीये. अहो, एकदा तुम्ही तरी समजावून सांगा ना इराला. बर, मी बोलतो तिच्याशी. काय नाही हो, सौदेबाजी चालली आहे संधी. तुम्ही कशाला शपथ घेतली बरं आईसाहेब? अधिपती, आम्ही त्यांना तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावली का नाही? मग त्यांनी पण तीच मागणी केली तर त्यात गैर काय? म्हणजे हे काय, म्हणजे जशाच तसं असं? हा, पण त्यात वाईट काय? अहो तसं नाही, ह्या माणसासाठी लगीन म्हणजे फक्त व्यवहार आहे. तुम्हाला दिसतंय ना स्पष्ट. अधिपती, आम्हाला ते कळतंय, पण तरी पण आम्हाला ते पाहिजे. कशाला? मला काय कळत नाही आईसाहेब. हे लगीन म्हणजे काय? काय काय कुठला मोठा पुरस्कार आहे? काय 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 मोठं बक्षीस आहे? ह्यो माणूस मिळणार तुमच्या नशिबात म्हणजे? हा, ह्यो पुरस्कारच आहे, बक्षीस, जे आम्हाला 25 वर्षांपूर्वी मिळायला पाहिजे होतं, पण आता मिळतंय. ताई, अगं तू स्वतःची किंमत कमी करून घ्यायलीस. दुर्गे, गप की जरा. उगा नग तिकडे नाक खुपसू नगस. कारण मला ताईचा अपमान झालेला आवडत नाही म्हणून. मजा, आज जाऊन बस. आईसाहेब, तुम्ही माझा अधिपती,
अरे तुला नाही कळायचं बाईचं मन. तिला सवाष्ट्र म्हणून या समाजात स्थान पाहिजेल आहे, सौभाग्याचा मान पाहिजेल आहे. आणि ही शेवटची संधी आहे बघ. ही संधी जर का हुकली नव तर इतके वर्ष ज्या गोष्टीची ती आस लावून बसली आहे तिला कवाच मिळणार नाही. हे बघ तुला नाही कळायचं हे, पण एक सांगू, तिची इच्छा म्हणून तिच्या बरोबर राहा. हा, तिला समजून घे बाळा. अधिपती सुनबाई या घरात परत आल्या तर तुमची काही हरकत नाही ना? तिला थोडी ना कुणी बाहेर काढलंय. दुर्गे गप की जरा. सांगा की तुमची काही ना नाही ना व? माझी कशाला ना असते हो आईसाहेब. पण आता त्यांनी स्वतःहून डिवोर्सची नोटीस पाठवल्या म्हणजे त्यासनी या घरात यायचं नाही एवढं क्लिअर झाले का नाही आपल्याला? हा, आणि तुम्ही आजीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली कशाला आईसाहेब? नाही आल्या मास्तरीनबाई म्हणजे नाहीच येणार आहेत त्या, दिसतंय स्पष्ट आपल्याला. तुम्ही नाही त्याच्या आरवा सूर्यवंशी समोर लई आईसाहेब वाहत जात आहे बघा. मी खरं सांगतो, तुम्हाला राग आला तरी चालतंय. आणि मला काय ह्या लग्नामध्ये ह्याच्यामध्ये आडकाठी घालायची नाही आहे. तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे त्याच्यातच मला बी आनंद आहे. पण तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा. मी प्रॅक्टिकली विचार करून तुम्हाला सांगतोय, मास्तरीनबाई जर नाही आल्या ना सगळंच अवघड होऊन जाईल बघा. अवघड काय त्यात? सुनबाईनं या घरात परत यावंच लागेल. काही करून आम्ही त्यांना घरला परत आणणार.